आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुद्धा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. तू महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला साईल ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण वचन घेणार आहोत, परंतु वचनाच्या अगोदर परमेश्वराचे काही नियम असतात, त्या आपल्या सर्वांना पहिली माहिती पाहिजे. जर आपण त्या नियमात बसत नसेल, देवाच्या नियमात बसत नसेल आणि माणसाच्या नियमात आहे, तर कुठेतरी तुम्ही मुश्किलात आहे किंवा कुठेतरी नुकसानामध्ये पडलेले लोक आहेत. तर आजचा काळ आहे, या काळामध्ये लोक स्थिर नाही, तर स्थिरपणा आपल्या सर्वांना राहायचं. तर पहिलं प्रथम आहे, मी धर्म परिवर्तनाविषयी बोलणार. लोकांचा धर्म परिवर्तन कसा होतो याविषयी मी तुम्हाला सांगतो. लोकांची धर्म परिवर्तन होत नाही. तर बरेचसे लोक आजच्या काळामध्ये धर्म बदलण्याचा प्रयत्न करतात. ख्रिस्ती हा पवित्र शास्त्र जे आहे त्याला बायबल म्हणतात. याच्यामध्ये प्रार्थनेवर येणारे विश्वास आणि अविश्वासी लोक आहेत, हे सुद्धा धर्म परिवर्तन करतात. एकाही व्यक्तीला अद्याप पवित्र शास्त्राची परिपूर्ण जाणीव समजलीच. आता समजा एखादी परराष्ट्रीय व्यक्ती आहे, तो ख्रिस्ताचा स्वीकार केला म्हणून त्याचं धर्म परिवर्तन झालं, हे माणूस असा समजतो. पण प्रत्येक जो माणूस आहे तो देवाचं एक रूप आहे. आता ह्या ख्रिस्ती धर्मामध्ये कितीतरी पंथ झाले, कितीतरी लोकांचे धर्म बदललेले आहेत. कोण सांगते मी कॅथलिक आहे, कोण सांगते रोमन कॅथलिक आहे, कोण सांगते प्रोटेस्टंट आहे, मी पेंटिकॉस्ट आहे. हे बायबलमध्ये कुठे लिखाण केलेलं आहे की तुमचा धर्म याच्यात बदलतो. आज अनेक लोक आहेत, पूर्ण बायबल आधारित माहिती नसल्यामुळे, यांचं अंतःकरण स्थिर नसल्यामुळे ते आपापली धर्माच्या स्थापनेच्या पाठीमागे लागतात. ही जी परमेश्वरची सुवार्ता किंवा 15-16 प्रमाणे ते निवडलेली व्यक्ती जर असतो, तो देव निवडतो. तर मला घ्यायचं आहे, पौलाचं पत्र आहे, करिंथियर्स लोकांना पहिल्यांदा त्यांनी एक पत्र लिहिलेलं. तर त्या पहिल्या अध्यायामध्ये 10 ते 17 वचनापर्यंत पौलाने बाप्तिस्मा विषयी दिले. परंतु त्या अगोदर मला एक सांगायचं आहे की स्वतःमध्ये 148 अध्याय 1 ते 14 वचनापर्यंत तुम्हाला बघायचं आहे. मग तिकडे दिलेलं आहे, परमेश्वराचे स्तवन करा. आता असं नाही सांगितलं की परमेश्वराची जर स्तुती करायची असेल तर धर्म बदला, बाप्तिस्मा घ्या. बरेचशा लोकांनी बाप्तिस्माचा अर्थ वेगळ्या दिशेत लावलेला आहे. प्रभू येशूने योहानाच्या हातातून बाप्तिस्मा घ्यायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं हे होऊ दे, याद्वारे धर्मशास्त्र लोकांना, धर्मशास्त्र काय तोच एक सत्य आहे, प्रमाणिक आणि इमानदारी एक व्यक्ती येऊन गेला, तो म्हणजे परमेश्वरच होता, पण मानव रूप घेऊन तो आलेला होता. 27 जे पहिलं रूप होतं त्यांनी रूप बिघडवलं आणि हे रूप सजवलं. आणि तो येशू ख्रिस्त. आणि ह्या लोकांनी काहीतरी बाप्तिस्माचे निर्णय घेतले की बाप्तिस्मा करत राहा, करत राहा. तो तिकडे दारू पितो तरी बाप्तिस्मा करतो, दारू पितात आणि लोकांना बाप्तिस्मा पण देतात. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा दिल्यानंतर प्रचाराची सुवार्ता घातली, बरोबर. बाप्तिस्मा घेतल्यावर त्याने त्याग केला, उपवास केले. मग ते 3ऱ्या अध्यायापासून सुरुवात करायचं. म्हणून 10वं वचन सांगते, ज्या वेळेला काही मुद्दे असे आहेत ना, मुळाशी पुरा ठेवले. मूळ म्हणजे कोण? परमेश्वर. आणि परमेश्वरच्या पुढे सर्व आहे. आपल्याला नरकात न्यायचं का स्वर्गात न्यायचं, ही जे झाड चांगलं फळ देत त्याला स्वर्गात आहे, जे झाड चांगलं फळ देत नाही त्याला नरकात टाकायचं, कापलं जाईल म्हणजे फेकलं जाईल. तर आज तुम्हाला माहिती आहे की खोटी ख्रिस्ती 24 प्रमाणे किती उठलेले आहेत. अरे पाण्याने बप्तिस्मा घे, नाही तर तुझी वाट लागेल, तू नरकात जाईल. या जगामध्ये परमेश्वराने एवढी निर्मिती केली, बरोबर. मग त्याचं काय? लूकमध्ये
23 अध्याय 40 पासून पुढे जर वाचलं तर तिथे चोराचा दाखला. तिथे चोर एक बाजू मांडतो येशूची. त्यांनी ते काय केलं नाही. सगळ्यात मोठा बप्तिस्मा तुमचा काय माहिती? नवीकरण. लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला तुम्हाला वाटते पाण्याने बप्तिस्मा घेतला म्हणून तुम्ही ख्रिस्ती होती, तुम्ही ख्रिस्ती होत नाहीये. मी हा धर्म परिवर्तनाच्या विरुद्ध आहे. मला सांगा, तुम्ही माणूस आहे तर कुत्रा बनतो का? तो कुत्रा आहे तो माणूस बनतो का? कुत्र्याचा धर्म अलग आहे, माणसाचा धर्म. आता किती जगात तुम्हाला किती लोक असे भेटले, काही प्रार्थना करणारे ते काही प्रार्थना न करणार. मग जगात किती ते लोक आहेत. मला फक्त त्याच्यात फक्त डिसिजन घ्या. मी सुरुवात करतो कोलापासून, कारण कोलाचं रूपांतर झालं. आपण ख्रिस्ती लोकांविरुद्ध होता. प्रेषितांच्या कृत्या 9 अध्यायापासून सुरुवात केली. त्याचं रूपांतर कसं चेंज झालं, पाडून दिलं देवाने. देवाच्या राज्यामध्ये कोणीही 15 ते 10 वचन दिले. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे. कोणाच्या दबावाखाली जाऊ नका. कुठल्याही जीवनामध्ये जो प्रार्थना करतो किंवा प्रार्थनेत जातो त्याच्यावर पोस्ट करण्याचा आपल्याला हक्क नाही. कारण योहान 7:44 तुम्ही इकडे आलेले आहे. तुम्हाला ख्रिस्ताची जी शिकवण आहे ना ती घ्यायची. त्याला बप्तिस्मा बोलतात, नवीकरण. योहान 3:3 नवीकरण. बायबलवर भरपूर गोष्टी आहेत, तेवढा मला वेळ भेटत नाही, तेवढा वेळ नाही. पण जी अन्याय करतात ना, अत्याचार करतात ना, लोकांच्या घरोघर जाऊन सांगतात की तुम्ही बप्तिस्मा घ्या, स्वर्गात जातील. त्याला विचारायचं, बप्तिस्मा घेतल्यावर स्वर्गात जात असं बायबलमध्ये कोणता मुद्दा लिहिलेला आहे तुम्हाला सांग. मग ते 3:2 मध्ये काय वचन दिलेलं आहे जरा बघूया. म्हणून 23 अध्याय 39 पासून जे वचन आहे चोराविषयी सांगितलं, त्यांनी पश्चाताप केला. येशूच्या बाजूला खिळलेली व्यक्ती होती, त्याचा पश्चाताप त्यांनी केला. तेव्हा त्याला कसं ते आज तू माझ्या बरोबर असते. येशूने शिकवलेलं त्याच्या लक्षात आहे. यांना कोण शिकवणार आहे ते लक्षात आहे मला माहिती. कोणत्या व्यक्तीचा तुम्ही विचार करतात की तुमचा पाण्याने बप्तिस्मा घेतल्यावर तुम्ही स्वर्गात जाणार? माणसाची कर्म स्वर्गात नाही. इकडे परमेश्वराची स्तुतीविषयी स्तोत्र 1 मध्ये दावीद आपल्याला या गोष्टीविषयी सांगते की काय सांगते. परमेश्वराचे आकाशातून परमेश्वराचे स्तवन कर. बरोबर, उर्ध्वलोकी त्याचे स्तवन कर. सर्वांना सांगते स्तुती कर. बरं, हालेलुया. आता हे जे दाविदाच्या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये बायबलमध्ये आहेत आणि त्यांनी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत. हालेलुया. आणि जेव्हा आपण देवाची स्तुती करतो तेव्हा देव आपल्याला उंचावतो. हालेलुया. तर आपण पहिले घेऊया कोरिन्थियरास पहिल्या पत्रात 1 अध्याय 10 ते 17 वचन घेऊया. बंधुजनो, बघा, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने, बघा तू कसं सांगते, याच्या नावाने विनंती करतो. पाण्याच्या नावाने विनंती नाही केला त्यांनी. कोण काय सांगतो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने विनंती करतो. येशूच्या नावाने विनंती करतो. तुमचे सगळ्यांची बोलणे सारखं असलं पाहिजे. समजलं? एक सांगतो पाण्याने बप्तिस्मा घ्या, तू स्वर्गात जाशील. दुसरा सांगते पवित्र आत्म्याचा घ्या. तिसरा सांगतो तेलाचा घ्या. चौथा सांगतो या पास्टरकडे जा. बायबल मध्ये कुठे असं लिहिलेले आहेत की कोणत्या पास्टरकडे जायचं आहे? बरोबर. ज्यांनी योहानाच्या पहिल्या पत्रात 4 अध्याय मध्ये वाचलं असेल, कुठे ख्रिस्ती आहे कुठे संदेश, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या पासून वचन दिले. आम्हाला काय शिकायचं माहितीये? कोणत्या नावात? माणसाच्या नावाने जायचं नाही, ख्रिस्ती या नावाने जायचं, प्रार्थने या नावाने जायचं. शिकवणारा पवित्र आत्मा आहे. कोणत्या व्यक्तीला आज इतकी हजारो लोक आहेत जगामध्ये, बरोबर, इथे लाखो मिलियन लोक आहेत, पण किती लोकांचे तरी त्याच्यात बप्तिस्मा झालेले आहेत. पण येशूच्या सांगण्याप्रमाणे, येशूच्या वचनाप्रमाणे चालणारा एक पण माणूस दिसत नाही. कारण बिना पवित्र आत्म्याशिवाय येशूच्या शिष्यांच्या बाबतीत बघा तुम्ही, ज्या वेळेला योहान 20 अध्याय 22 वचन मध्ये दिलेला आहे पवित्र आत्म्याचा स्वीकार करा, बरोबर, तरी शिष्याने पवित्र आत्म्याचा स्वीकार केलाच नाही.
आणि पेंटिकॉस्टच्या काळामध्ये त्याला मिळाला. जेव्हा जी आई, येशूची आई मध्ये 19:25 पासून 24 पर्यंत ती आई त्या जगाला दिली, किती आईचा अपमान करतात. तुम्ही मूर्तीचा अपमान करा, मी माऊलीचा अपमान करतो, मध्येचा अपमान नाही करत. माऊली म्हणजे मूर्ती. लोक माऊलीला, मूर्तीला माऊली सांगतात, बरोबर. मग ती मूर्ती आहे. आणि पहिलीच निर्गम मध्ये 20 अध्यायामध्ये पहिली आज्ञा एकच देवाला बस. त्यानंतर योहान 17:3 मध्ये प्रभू येशू स्वतः सांगतो, एकच जो देव, जो येशू ख्रिस्त, त्याला तुम्ही ओळखा. ज्या गोष्टी ओळखायच्या आहेत, योहान 8:24 मध्ये सांगते येशू, मी तो आहे असा विश्वास न धरल्यास तुम्ही पापात मरणार. तो म्हणजे परमेश्वर. योहान 8:58 मी अब्राहमाचा पुढचा आहे. 22:13 मी अल्फा ओमेगा, पहिला व शेवट आहे. सगळ्यांना येशूच्या नावावर विश्वास ठेवून पुढे जिंदगीत चालायचं. तोच आपल्या पापासाठी पुरुषावर बलिदानसाठी. म्हणून पौल काय सांगतो बघा, तुमचा पौलाच्या नावात बप्तिस्मा झालाय का? मी सफेद कपडे घातले म्हणून मी सफेद झाला. मग ते देवीचं देवाचं 8 वाटी बाहेर साप आहे मनात काळा. मी पण सफेद कपडे घालतो कधी कधी, नाही असं नाही. माझा पर्सनल विषय आहे, पण माझं मन सफेद आहे, कोणाविषयी वाईट नाही. गरज होतं दुखी समस्या काय असेल, मी हात देईन न त्याला देऊन टाकेल, ते माझं नाही बाबा. मला देवानी तुझ्याविषयी मला ठेवले की याला काहीतरी दे, माझं काही नाही. माझं एकच आहे. जिंदगीमध्ये मी अनुभव घेतो, मी एक भाग्य समजतो, माझ्या पाप्यावर खरोखर येशूने प्रेम केले. योहान 1:29 मध्ये योहान साक्षी देत होता, येशूविषयी खरोखर त्याच्यात दिलेले सत्य दिले, आणि ह्या सगळ्या पापींमधला मी एक होता. आणि त्याने सरळ सांगितलं, हा पहा जगाचे पापी दूर करणं, जगामध्ये मी आलेला होता. त्याने बप्तिस्मा घेतलं, पण मी तर इकडे आपल्या मुंबईमध्ये किंवा आपल्या विलारमध्ये किंवा आपल्या अर्नामध्ये, भारतामध्ये, जगामध्ये माझा नंबर आला या कार्य करण्यासाठी. आणि मला त्याने पापांची क्षमा केली. आज मला हे काम केलं. परमेश्वर महान आहे. आज तुम्हाला पण ते द्यावं. माझा एकच परिचय आहे, मी पापी असंच लोकांना सांगतो. कारण जे पेत्राला दान मिळालं ते मला मिळालं. मग त्याच्या आला ते 19 वर्षामध्ये लोक 5 अध्यायामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं, प्रभूची मी पापी आहे, माझ्यापासून नाही. तुला माणसं करायचं, तू एक पाप केले पण 10 पुण्य करायचं. त्याला सांगतात बाप्तिस्मा. बाप्तिस्मा कशाला सांगतात? परिवर्तन करणाऱ्या समोरच्या व्यक्तीला परिवर्तन. लोक शेवटच्या काळात आहे, विश्वासापासून किती लोक डगमळणार. तर बघा पुढे वचन घेऊया आपण, बाप्तिस्माचे निर्णय घेऊया की देवावर आपलं प्रेम कसं पाहिजे. तुम्हाला भडकवणारे भरपूर येते, तुम्ही त्याच्या नादी लागू नका. तर मत्ती 24 अध्याय जर वाचला तर तुम्हाला स्पष्ट त्याच्याविषयी दिले खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश जे आपल्यातून निघालेले आहेत. योहानाच्या पहिल्या पत्रात 2 अध्याय 19 वचन, आपले असते ते आपल्या बरोबर राहिले. ते आपले नाहीये, म्हणजे स्वर्गाचे नाहीये, ते नरकाचे लोक आहेत. आणि जर तुम्ही त्याच्याकडे गेले तर तुम्ही पण नरकातच आहे. येशू बरोबर शिष्य होते, योहान 6:60 पासून गेले का नाही? पेत्राने उत्तर फक्त मात्र इमानदारी दुसरा. त्याने काय सांगितलं? काय सांगितलं असेल बघा, काय सांगितलं? आम्ही तुम्हाला सोडून कोणाकडे जाऊ, मला कोणी उंचावलेला आवडत नाही. सांगतो गुरुवारी इकडे साक्षी देणार होते, कारण त्यांनी चमत्कार पाहिलेले होते. कोंबड्याने आवाज कसं दिला, आणि देव मला काय सांगते हे पण, जसं पाऊस बोला, वारा बोला, काय होणार आहे ते बरोबर डिसिजन देतो मला. मग मी सांगतो हे घडणार आहे बघा पाहिजे. आणि बघू, आणि मी ते बुधवारी बोलला ना, मंगळवारी बोलला, सकाळी संध्याकाळी कधी देवाचा शब्द माहित नाही तर बोललो. शुक्रवारी सकाळी गडगडा सहित पालघर बोईसरला पाऊस आला. ऊन असलं तरी पाऊस येतो. तो कोणत्या घटकेत काय करेल त्याला काही अशक्य नाही. पण विश्वास मात्र ठेवा, ही आता वेळ अशी नाही, आपल्याला दिलेली ऍग्रीमेंट खतम झाली, हे संपलं ऍग्रीमेंट. आता फक्त पृथ्वीचा नाश करायचा वेळ आहे. प्रार्थनेपासून त्यांना बाहेर काढायला लागले लोक, तर तुम्ही विचार करा शैतान उतरलंय की नाही उतरलं. प्रत्येक मंडळीमध्ये एक शैतानी आत्मे आहेत. हे शेवटचं भोजन आहे. इसवी सन 2060 पर्यंत फायनल आहे, समजलं.
तुम्हाला खेळायला वाटत असेल तुम्ही खेळा. ना भूकंप, ना पाऊस, ना वादळ अचानक नाही आहे ते मला येऊन सांगा ते नाही झालं. हे अचानक होणार आहे ते तुम्हाला सांगून येणार नाही. तसाच येशू पण अचानक येणार आहे, कोणालाच माहिती. जे देवाचे लोक आहेत त्यांना सुद्धा कळणार नाही येशूचं राज्य येणार कोणत्या काळात. म्हणून त्यांनी 2 प्रश्न दिले, हिवाळ्यात आणि शब्दात दिवशी सावध राहायचं. या काळामध्ये मजबूती राहायचं. म्हणून बप्तिस्मा खोटा घेऊ नका. बप्तिस्मा घेतला तर प्रचार करा. बप्तिस्मा घेतलाय, जर येशूप्रमाणे बप्तिस्मा घेतलाय, कार्य करा, मग काही होऊ. मी नाही बप्तिस्मा घेतला का कुठलाच ठिकाणी, मला डायरेक्ट आवर्षामध्ये नावाचे छाती पोटात दुखते ते आणि पवित्र आत्मा तुझ्यावर उतरते डायरेक्ट सांगितलं. आणि त्यानंतर मी हे कार्य करू लागलो. मला माहिती नाही मी कशी शिक माणूस आहे. मी शिकलेलं नाही. मी 5वी 2दा नापास आहे. हालेलुया. एवढं ग्रॅज्युएट आहे म्हणजे डबल पास. हालेलुया. एलियाचं नादेशाचं 2 दान घेतले. हालेलुया. परमेश्वराच्या कार्यासाठी मी वेळ आहे, बाकी काय कोण सांगा मला. हालेलुया. पैसे असो नसो, खायला असो, कधी जेवतो कधी जेवत नाही, चाललाय. पण आहे तुमच्या समोर एकदम मस्तपैकी. हालेलुया. खरं सांगतो तुम्हाला, मी कधी जेवतो कधी जेवत नाही. शुक्रवारी सगळे नाश्ता करून गेलो, फक्त एक आखाची पाण्याची बाटली होती, आखाची बाटली 1 लिटरची, ती अख्खा दिवस फक्त ती पी. रात्री जेवलो 9 साडेनऊ, तर तरी जेवलो नाही. काल दुपारी पण नाही जेवलो. हा येशूची ताकद आहे की नाही. हा, जर सुवर्ण आध्यात्मिक भोजन देतो, हे सगळ्यात मोठं भोजन आहे. शारीरिक भोजन काय कामाचं आहे. हालेलुया. तरी आहे तुमच्या पुढे एकदम ठणठण. नाश्ता केलाय, घाबरू नका. नाश्त्याची ताकद नाही मिळत, वचनाची ताकद. हालेलुया. शारीरिक ताकद त्याची, पण आत्मा. मत्ती 26:41 मध्ये दिले, आत्मा उत्सुक आहे, देव अशक्त. तर आपल्याला बप्तिस्माची थोडी माहिती घ्या, थोडासा इतिहास घ्या. तुमचा विश्वास आहे ना, आज तुम्ही बप्तिस्मा घ्यायला गेले पाण्यामध्ये, बरोबर. एका माणसाने सांगितलं आज तुमचा बप्तिस्मा आहे ना, रात्री तुम्हाला देवाने नेलं तर तू पण कोणाचा बप्तिस्मा करणार. जर आपण जर वचन घेऊया, पौलाचं काय सांगते ते, तुमच्यामध्ये भांडण निर्माण होऊ नये, तुम्ही एक चित्ताने एक मताने काय. योहान 15 फाटे काढून टाकती. 2 Korinथमध्ये 11-13 मूळ झाडाला आधार देते. येशूच्या द्वारे आम्ही मूळ आहोत, आम्ही फांदे आहेत. आम्हाला शिकायचं आहे, आम्हाला पवित्र राज्य शिकायचं आहे. हे कार्य करताना स्वार्थ नाही ठेवायला लागत. त्याला फक्त देवाची स्तुती, आपल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक कामात, प्रत्येक शिक्षणात, प्रत्येक नियमामध्ये देवाची स्तुती झाली पाहिजे. मात्र 5 वेळा मग सत्कर्म होता तुमच्या. आणि त्याच्यानंतर देवाची स्तुती होती. कुणाचं मन तोडायचं ना, त्याला प्रार्थना द्यायची. कुणाच्या घरात डायरेक्ट घुसायचं. बप्तिस्मा घे. येशूने कुठे बायबलमध्ये दिली जबरदस्ती करा. कुणावर जबरदस्ती करायचं. यामुळे दुसऱ्या सच्चाई प्रामाणिक प्रार्थनेचा इफेक्ट होतो. खोटा ऐकणारे, खोट्यामध्ये पडणारे दुनियाचे लोक. हालेलुया. जो परमेश्वर तुम्हाला मी सांगतो, आता एक साक्ष आहे इकडची इकडे. पंखा बंद झालाय ब्रदर, काय करू. बटणं दाबता चालू होत नाही. आमच्या मुली पण सांगितली होती वेळेला, मी तिला सांगितलं तुझ्या नावाने तो चालू केलाय ना, बरोबर का. आता येशूच्या नावाने चालू कर झाला का. आपल्या मनाने आपण करतो. तर मी सांगितलं कदाचित त्या लोकांत काय पाप असेल. कधी कधी आपले पाप असल्यानंतर आपल्याला अंधकार असतो. बचातात पाप धुवून जाते. पंखा चालू झाला की नाही, का झाला. कारण मी तुम्हाला सत्य सांगतो, माझी आमची छोटी होती आणि तिला बांधून ठेवलेलं होतं. 1-2 महिन्याची असेल मला वाटतं. तेव्हा आम्ही लोजरी करायची. तर मी इकडे या बाजूला मी बसलेला, पिंकी त्याच्या ह्याच्यात बसली, म्हणजे पलंगावर बाबूच्या. हालेलुया. तर ती तिकडे आहे आणि आम्ही काय त्या केलेला की हिला सहन करायची शक्ती द्यायची. कारण मला सवय होती पंखा बिंखा बंद करायचा ना, घरातच राहायचं. तेवढं घाम निघते तेवढं बघून घ्यायचं, प्रयत्न करायचा. मी तसा होता. तर बरं आपण हिला शिकवायचं. हालेलुया. तर शिक्षण आहे त्या काय. हालेलुया. तर परत विचार केला की छोट्या बाळाचा काय दोष आहे, त्याला काय आहे ना.
तर मला देवा संतती तुझी आहे का, आम्ही काही करू शकत नाही, राहू दे. पण आता प्रार्थनेत उठायचं कसं? तर माझे डोळे उघडलेले, मी परत विचार केला, पंख्यावर बघितलं ना, त्या बटनावर बघितलं आणि आपोआप पंखा चालू झाला. ना तिला उठायला लावलं ना मी स्वतः उठलो. पण स्वतः देवदूत उठला आणि त्या बाळासाठी मोठाच्या वर काढला. मी तुला सत्य सांगतो की परमेश्वर माझ्यावर एवढं प्रेम करते, एवढं प्रेम करते ना, म्हणून मी काय बोलतो माहितीये ना, हे प्रभू येशू तू माझ्यावर खूप प्रेम करते, हे प्रभू येशू मी तुझ्यावर खूप प्रेम करते. रोज असंच बोला. प्रत्येक माणसं काय सांगतात, सैतान माझ्यावर खूप प्रेम करते ना, मला सगळे मोह देते, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. पण असं सांगा की प्रभू येशू तू माझ्यावर खूप प्रेम करते, बस सगळं मिळेल तुम्हाला. कारण देवावर आम्ही प्रेम नाही केलं. ही जगाची दैहिक वासना आहे ना, ह्याच्यात जास्त प्रेम, म्हणून आम्ही समाधानी नाही. म्हणून लोकांना वाटते, म्हणून योहान 14:1 मध्ये गेले, तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर ठेवा. जो सत्य शिक्षण देतो ना त्याच्यावर विश्वास ठेवा. आता किती लोक असे आले, तू बाप्तिस्मा घे, अरे रे बाप्तिस्मा घे, हा स्वर्गात जाशील ना. बा मला फक्त एकदा सांगा की ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे ना तो स्वर्गात गेलाय, तुम्ही बघितलं का? आणि योहानाच्या हातातून कितीतरी लोक बाप्तिस्मा घेत होते. मग ते तिसरा देव वाचा, मला मी सांगतो की लूक मध्ये तिसरा देव वाचलं तरी चालेल, 22-23. पण एकाचं नाव नाही आलं, ते येशू ख्रिस्ताचं नाव आलं. तू माझा प्रिय पुत्र आहे, तुझ्या बाबतीत माझा जीव संतुष्ट. तर ते खोटे बाप्तिस्मा केले आणि देवाचं एकाने पण काम केलं, तेच आता आहे. असं होते, आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागते. मी वचन तुम्हाला भरपूर आहेत बायबलमध्ये. सगळ्याच बाप्तिस्माचा अर्थ असा असतो असं नाही. आपल्या अंतःकरणाचा अर्थ, शब्दाचा अर्थ, नियमाचा अर्थ. जुन्या काळात बाप्तिस्मा कोणाचा झालाय? आज्ञा होत्या. शेवटला येशूने मत्ती 28:19-20 वचन, ती पण आज्ञा दिली. पिताच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा. बाप्तिस्माचा अर्थ काय माहितीये? या बापाची माहिती द्या. एक बाप म्हणून आला स्वर्गीय, म्हणून येशूने काय प्रार्थना शिकवली? आमच्या स्वर्गीय बापा, या बापाच्या मार्गाप्रमाणे चाला. कधी कधी आपण सांगतो बाप जसा बेटा, गोगा पण तसाच वागतो. एक स्ट्रॉंग बनवा, स्ट्रॉंग बनवा. आध्यात्मिक थोड्या गोष्टीत स्ट्रॉंग बनवू नका. पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय कोणाच्या बाबतीत काहीच करू नका. सत्य बाप्तिस्मा बघायचं असेल तर पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्यांना मिळालेला तो बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा पाहिजे. पाण्याचा बाप्तिस्मा योहान आणि पश्चातापासाठी केलेला होता या तिसऱ्या अध्यायामध्ये. म्हणून पौलाला समज झाल्याने पौलाने काय उत्तर दिले जरा बघा तरी. माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहे असे कलोवेच्या माणसाकडून कळवले आहे. माझे म्हणणं असं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण, मी पौलाचा, या पास्टरचा, या ब्रदरांचा, मी याचा त्याचा, असा पौल सांगतो. लक्षात ठेवा. तुम्हाला बाप्तिस्माचा कोणी सांगायला आलं ना तर माझ्याकडे घेऊन या, मग त्याला सांगता आपण बाप्तिस्मा करूया, मी पण करतो तू पण करूया. त्याला फक्त एवढंच सांगायचं, तू बाप्तिस्मा करणारा किती तास प्रचार करतो. जो बाप्तिस्मा करणारा जर आहे पवित्र आत्म्याने, त्याचा कम्प्लिटली स्वतःचा चर्च असेल, तो स्वतः कार्य करणारा असेल, रात्र दिवस देवाच्या सहवासात राहील आणि लोकांना तो संदेश देईल. तो संदेश असाच येईल की पापापासून वळानं पवित्र जीवन जातं, बस. बाकी काय नाही सांगणार. धंदा पैसा वस्तू पाहिजे, देव वासना देवाला आवडत नाही. येशूने कधी प्रार्थना केली की तुझ्या धंद्याला आशीर्वाद द्यावं? कधी केले? हे माणूसचे स्वभाव आहे. योहान 14:14 काय माझ्या नावाने काय पण मागा, कोणाचे 10 करोड पण मागा, मिळेल का? त्या अगोदर निर्गमनातील परदानाचा लोभ धरायचा. लोभाची प्रार्थना करायची नाही. म्हणून मग ते 6:9 पासून ती पण येशूने ती 10 आज्ञेची प्रार्थना तिथे दिली की आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, रोजची भाकरच मला दे. इम्पॉर्टंट प्रार्थना ही आमच्या स्वर्गीय बाबाची.
आणि नमो कृपा ही स्वर्गीय देवदूताची येशू ख्रिस्त पृथ्वी जन्माला कोणत्या पद्धतीने आला. सूत्रशील 127 3 वचन मध्ये संतती परमेश्वराचं दिलेलं फक्त एकच धन असं होतं, तो म्हणजे येशू ख्रिस्त संतती खरी आली. बाकी आपली संतती आता आम्ही वासारखी झाली. आपल्या पोरांना धार्मिकताच नाही. अनुवाद म्हणजे 11-18 पासून त्यांना धार्मिक माहिती नाही. खूप सांगायला गेलं तर खूप काय आहे. मला म्हणून देवाचा आत्मा मिळाला म्हणून मी काही मोठं पण नाही सांगत. मी सगळ्या मोठे पापी मी आहे. पण मी एवढंच सांगतो की पवित्र शास्त्र आहे त्याचप्रमाणे चला. कारण शेवटला आपण शब्दामध्ये म्हटले तुम्हाला माहिती 12:36 मध्ये शेवटला शब्दाचा हिस्सा भोगा. मी अपोलोसाचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा आहे असे म्हणतो. बघा काय सांगते, ख्रिस्ताचे असे विभाग झाल्यात का? आधी बाबा विभाग असे आम्ही आहेत विभाग करणारे. मग त्यांनी काय सांगितलं, ख्रिस्ताचे विभाग झाले. कुठल्या ठिकाणी? बायबल तर एकच आहे ना, बायबलचे विभाग झाले नाही. बायबल मध्ये 39 पुस्तक आहेत जुन्या करारात आणि 27 नव्या करारात. याचं जर परिवर्तन आहे ना, हे जर चेंज असते ना, जास्त वाढले असते ना, तर मी तुम्हाला सांगितलं असतं तर मग काहीतरी गडबड आहेच. आणि येशूने 4 शुभवर्तनाचं चित्र बनवलेलं होतं. म्हणजे त्या पृथ्वीचा नक्षा तयार केला की मी काय काय केलं. मग येशूने आपल्या शिष्याला बनवलं ना, आणि बनवल्यानंतर त्याच्याद्वारे एक पुस्तक लिहिलं गेलं. प्रेषितांचे कृत्य 28 अध्याय आहेत आणि हे 28 अध्याय त्यांनी तयार केले. हे प्रेषितांनी येशूच्या बरोबर असणारे आणि येशूवर विश्वास ठेवणारे अशा लोकांनी ते काय काय कार्य केलं. त्याच्यानंतर ही सगळी पत्र तयार केली. मग पौलांनी सुरुवात केली रोमच्या लोकांना पाठवायला. मग सगळ्यांनी योहानाने पत्र लिहिलेलं आहे, यहुदाचे पत्र आहे, हालेलुया, याकोबाचे पत्र आहे, प्रकटीकरण आहे, हालेलुया, फिलिपिकरास आहे, एफेसीकरास आहे, हालेलुया, फिलिपी आहे, ठीक आहे. बरेच यहुदाचे अनेक पत्र आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायला मिळतील. 14 पत्र आहे. किती? हालेलुया. या पौलाच्या पत्रात मजबूती बनवली. कारण पौलाने असं कार्य केलं कारण त्याचं रूपांतर झाल्यानंतर तो वेळा साता आला म्हणून त्याची जास्त पत्र लिहिलं. तो घाबरला नाही. जिथे पाहिजे तिथे देवाचं वचन देते. बाप्तिस्मा त्याला माहिती होतं. बाप्तिस्मा पहिले तो बाप्तिस्मा शिकला, सामर्थ्याने शिकला, अनुभवने शिकला, प्रभूचा मार्गाने शिकला. हालेलुया. येशूने लोकांनी सगळ्याचे बाप्तिस्मा केले असते. म्हणून त्यांना सांगितलं मी जातो, सत्याचा आत्मा आहे तो तुम्हाला सर्व शिकवेल, तो म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. मग ते 22 मध्ये त्यांनी बोलणारे तुम्ही नाही, तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा म्हणून परमेश्वराचा आत्मा. योहान 14:26 पवित्र आत्मा सर्व काही शिकवलं त्यांना. पेंटेकोस्तेच्या दिवशी प्रेषितांचे कृत्य 2 अध्यायामध्ये हे कार्य केलं. त्या प्रेषितांनी सत्य प्रचार केलेला. आपल्याला तेच करायचं. अरे आपण काय वाफ आहे, कधी जातील बरोबर, कधी जाती माहिती नाहीये, कोणासाठी राहिले, कोणासाठी करा ते दुसऱ्यासाठी करा. येशूने दुसऱ्यासाठी बलिदान दिलेलं आहे. मग तेच आपल्याला करायचं. आपलं शरीर नाही. मग ते 10 म्हणजे स्वतःसाठी जगेल, संपलं. स्वतःच्या नावाने जाऊ नका कार्य करेल. काय सांगते, पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता का? आपले येतात फिरतात ब्रदर आले, येऊ दे ब्रदर, नफरत नाही सांगत, पण बाप्तिस्माची माहिती पण द्या ना त्यांना. त्याला आत्मपरीक्षण करण्याची शक्ती पण द्या. विश्वासाने तो आला खरा, पण विश्वासाने टिकेल का? विश्वासाने टिकेल का मला सांगा. मनुष्य जो शेवटपर्यंत टिकेल त्याचं तारण. आम्हाला शेवटपर्यंत टिकायचं. आणि ह्याच्या शिक्षणाचं जे उदाहरण आहे, हे शिक्षण साधं सोपं नाही आहे. 99% मी पाप करतो आणि 1% पवित्र आत्मा मिळवतो असं कधी होते का? येशूचं शिक्षण तसं नाही. आत्मा शरीर पवित्र पाहिजे, सगळ्यासाठी पवित्र जीवन जगलं पाहिजे, दुसऱ्यासाठी लावलं पाहिजे, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, स्वतःसाठी काही करायचं. त्याग करायला लागते. पाणी, चहा, नाश्ता, जेवण, खाणं असो नसो, काही असू दे, तसंच राहा. कारण ते देवाने निवडल्यानंतर तिथे मोह नाही ठेवायचे, त्याला सांगितलेलं. आणि तिकडे काहीतरी मस्तपैकी भाजीचा वास उठला असेल ना, तुम्ही इकडे प्रवचन देत असेल तर तुम्हाला बरं वाटेल. माझ्या बरोबर एक माणूस होता,
आणि आम्ही वसईला गेलेले प्रार्थनेसाठी. माझ्या जोडीला एक माणूस होता, तो पाठीमागेच बसलेला आणि त्यांनी काय केलेलं, इकडे वास उठला, इकडे मी विचारायचं प्रार्थना चालू आहे, तुम्ही काय करत काय करत. त्यांची जागा पण तेवढीच आहे, मी काही बोलला नाही. मार्ग दुसरा बरोबर काय करणार. आणि वास एवढा सुटला, खाला हात धरायला ते वारंवार काय करायला लावलेले त्यांनी. दिवसा म्हणजे संध्याकाळी मी गेलेलो 7:30-12 वाजेपर्यंत प्रार्थना चालू आणि 12 वाजेपर्यंत मी एकटाच प्रवचक होता आणि माझ्या पुढे लवकर होत. त्यांनी काय केलं, तिकडे साहेब मासली माशाचा या आणलेला काहीतरी 2 पिशव्या भरल्या त्यांनी आणि जेवण केलं. काय केलेलं, मासलीचं जेवायला. मी जेवायला नाही आलं, मी इथे प्रचार करायला. 2 पिशव्या भरल्या, मग न्या आता घरी. मी सांगितलं नाही. हा मला बघतो असा, अरे तुला काय तू खायला आलाय का इकडे, हे आपलं काम नाही. आपल्याला प्रचार करायला देवाने दिली, ते कर आणि चूक. तू गेला घरी, बायकोला संधी तुझ्या विषय घेऊन दिलं, माझ्या डोळ्यासमोर मस्त फ्राय करायला लावलेलं, एवढं भारी भारी होतं. हल्दी आहे त्यांनी बायको कशी तू त्याला कशी गपचूप घ्यायचं नाही घ्यायचं. अर्धी आता जेव्हा सगळे आहेस तसे अर्धी सगळीकडे तो प्रश्न आहे. माणूस टिकत नाही, मोजल्यानंतर टिकत नाही लक्षात. म्हणून जो शेवटपर्यंत टिकेल त्याचं एक परीक्षा होती त्याची. तसं मी त्यांना सांगत नाही असं, कारण तेव्हा आम्ही स्टार्टिंग प्रार्थना सुरू केलेली. मला देवाने निवडलं, त्यांना नाही निवडलं, त्याचा अर्थ मी त्याचा गैर नाही समजू शकत. मी त्यांना सांगितलं आपण दानामध्ये जर आहे ना तर आपल्याला या ते त्याग करायला, तेव्हा आपल्याला एक पावर तू बघतो ना असे सामान. शेवटी त्याला बाहेर काढला, तो लोकांनी फसवलं. अर्धी अशी आहे बप्तिस्माचं वचन की पूर्ण मी कोणाचा त्यापेक्षा कोणाचा मी बप्तिस्मा म्हणून बोलतो देवाचे मी आभार मानतो. असे कोणी म्हणावयाचा वचन सोडा. आणखी मी स्टेफनच्या घराण्याचे बाप्तिस्मा केला, त्यांच्याखेरीज मी दुसऱ्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही. मी एकाचा केलेला आहे ते मला माहिती नाही, पण लक्षात आहे ते पण माहिती नाही. वचन 17 कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठविले, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्य चातुर्याने सांगण्यास पाठविले नाही. ख्रिस्ताची सुवार्ता नव्हे. त्यांनी मला सांगितलं मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी मला अभिषेक केला. आज आपल्या प्रत्येकाला अभिषेक तसाच झालेला आहे. येशू ख्रिस्ताचा तोच अभिषेक झाला. लूक 3:22-23 वचन. लूक 3:22 पवित्र आत्मा देवरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. पवित्र आत्मा देवरूपाने कबुतरासारखा त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्या बाबतीत मी संतुष्ट आहे. देवाचे आम्ही प्रिय असले पाहिजे. बप्तिस्मा असल्यानंतर जर प्रिय नसेल तर आमचं जीवन शून्यामध्येच येईल. देवाच्या राज्यामध्ये पवित्र आत्मा मिळवायचं असेल तर पवित्र आत्म्याची कृपा तुमच्या प्रत्येकामध्ये कशी आली पाहिजे. तो देवाने निवडला तोच बाप्तिस्मा करा आहे. बाकी कोणता बाप्तिस्मा तुम्ही घेणार परंतु ते नुसतं नाव आहे पण तुमचं परिवर्तन नाही. बप्तिस्मा झाल्यानंतर परिवर्तन होते आणि ते कार्य करायला लागते. कोणत्याही माणसाला डायरेक्ट बप्तिस्मा तुम्ही देऊ शकत नाही. पहिलं रूपांतर. आता हे भडकाव आत्मा आहे, घरोघर फिरतात, गावगाव फिरतात आणि बप्तिस्मा घ्या तर पहिलं त्या पास्टरला पण डोक्यामध्ये शिरायला पाहिजे की तुम्ही दुसऱ्या प्रार्थनेमधून आला ते कसं येणार. गलातिकरासमध्ये 1 अध्याय 6 पासून दिलेला आहे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्यायमध्ये दिलेला आहे. मग तुम्ही कोणत्या प्रकारची प्रार्थना माझ्याकडे आलेली आहे. तुम्ही तिकडे टिकले नाही, तिकडे काय टिकणार.
हालेलुया. पहिलं प्रथम याला आत्म्याचं दान आहे का? माझ्याकडे कोणा म्हणून दुसऱ्या प्रार्थनेत आला तर मी त्याला सांगतो चित्ते तिथे बसलाय तिथेच बस, तिथे तुझं चांगलं आहे. कारण बघ ती देवाने तुला बोलवलेलं आहे. जर तिकडे काही चूक आहे तर त्याच्यानंतर तू जर इकडे येणं पूर्ण पहिलं स्थिर आणि त्याला मी परमिशन पाहिजे. आता तुम्ही त्याला बाप्तिस्मा देतात पिताच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने प्रचार करायला बाप्तिस्मा देतात, म्हणून तुम्हाला ते बाप्तिस्माचं एक लेटर मिळते की तुम्ही प्रचार करायचा. बाप्तिस्मा काय घरासाठी ठेवलेला नाही, बाप्तिस्मा प्रचार करण्यासाठी आहे. असं नाही कुठलं धर्म बदलते की कुठल्या गोष्टी बदलतात, त्याच्यात नाही. पहिलं सत्य समजून घ्या. म्हणून ज्या दिवशी सत्य समजेल सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. टाइम नाही. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया आणि सर्व लोकांना सत्याचा आत्म्याची ओळख यावी, पवित्र आत्म्याच्या दानाची ओळख व्हावी, बाप्तिस्माची खरी ओळख व्हावी, सुवर्ण प्रचार करण्याची खरी ओळख व्हावी, परमेश्वराचं राज्य कसं भेटावं त्याची ओळख व्हावी आणि सार्वजनिक जीवन कसं मिळावं पश्चाताप कसा करावं त्याची ओळख व्हावी. ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. सर्व मंत्र कामगार सरपंच सर्व पोलीस लोक प्रभूच्या आशीर्वाद येऊ दे. सर्व मास्टर सर्व लोकांना प्रभूचा आशीर्वाद भेटावा. विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.